हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता वाजले सकाळचे 7. मी डेली 7-7:30च्या सुमारास उठते. सध्या माझ्या हजबंडचा वर्क फ्रॉम होम असल्यामुळे मला कुठलीही डब्याची घाई नसते. त्यामुळे आमची सकाळ अगदी निवांत असते. आणि रात्री झोपायलासुद्धा आम्हाला कधी 11, 11:30, 12 वाजतात. त्यामुळे सकाळी आम्ही जरा आरामातच उठतो. त्यानंतर मी माझ्या ब्लँकेटला घडी घालते. ओव्हनला पाण्यात टाकून थोडीफार रूम आवरून घेते आणि त्यानंतर मी बाल्कनीमध्ये येते. आमच्या बेडरूममध्ये थोडासा अंधार असल्यामुळे बाल्कनीमध्ये आल्यानंतर फ्रेश वाटतं. रोडवरती स्कूल बसची, कामाला बायकांची आपापल्या ठिकाणी जाण्याची लगबग चालू असते. आमच्या घरासमोर स्कूल असल्यामुळे सकाळी रोज 8 वाजता इतनी शक्ती हमें देना दाता हे गाणं सुरू होतं आणि ते गाणं ऐकून अगदी प्रसन्न वाटतं. आता काही दिवस स्कूल बंद होती तर आम्ही खूप मिस करत होतो. सकाळची थंड हवा, उगवता सूर्य आणि हातात 1 कप कॉफी असली तर दिवसाची सुरुवात अगदी छान होते. त्यानंतर मी चेहरा पाण्याने स्वच्छ धुते. चेहरा धुतल्याने डोळ्यातील झोप जाऊन एकदम फ्रेश वाटायला लागते. त्यानंतर मी ब्रश करते. फ्रेश होऊन आल्यानंतर मी थोडीफार स्ट्रेचिंग करते. अव्यान व्हायच्या आधी तर मी आणि माझे हजबंड आम्ही दोघेही सकाळी वॉकसाठी लेकवरती जायचो. पण आता अव्यान झोपलेला असतो त्यामुळे एकाला थांबावं लागतं घरी. अव्यान थोडा मोठा झाला की तिघंही लेकवरती जात जाऊ. लेकवरची फ्रेशनेस, दिवसभरातल्या टू डू कामांची लिस्ट, हे सर्व खूप मी मिस करते. पण हरकत नाही, मी सुद्धा लेकवरती जायला स्टार्ट करणार. घरामध्ये एक्सरसाइज करायला एवढे मन लागत नाही. कधी होते तर कधी होतसुद्धा नाही. त्यानंतर पुन्हा बाल्कनीमध्ये येऊन मी थोडासा रेस्ट घेते. थोड्या वेळ शांततेत बसते आणि त्यानंतर सुरू होतात माझी सकाळची कामं. झाडू, पोछा वगैरे. झाडू घराला मी डेली मारते, पोछा अल्टरनेट डे मारते. अव्यान 1 वर्षाचा होईपर्यंत मी बाई लावलेली होती, पण त्यामुळे मला अजूनच आळशीपणा यायचा. आता सर्व स्वतः करते तर थोडी ॲक्टिव्ह राहते. एखाद्या वेळेस स्वयंपाकाची खूप घाई असली तर मी आधी स्वयंपाक करून घेते आणि त्यानंतर झाडू पोछा मारते. त्यानंतर मी पोट भरून पाणी पिते. गरम पाणी मला फारसं आवडत नाही, त्यामुळे मी नॉर्मल वॉटरच पिते. यानंतर मी कुठलंही एक फ्रूट खाते. शक्यतो बनानाच खाते. फ्रूट नसेल तर कधी ऑमलेट, तर कधी अंड उकडून खाते आणि जर कधी मन झालं तर चहा कॉफी काहीतरी पितो. शक्यतो संडेला किंवा हजबंड घरी असतात तेव्हाच आम्ही चहा कॉफी पितो. त्यानंतर रात्री घासलेली भांडी ट्रॉल्यांमध्ये लावून घेते. दुधावरचे साय काढून दूध गरम करून घेते. अव्यान उठायच्या आधी त्याचे दूध गरम करून थंड करायचे असते. त्यानंतर त्या दुधाच्या पाण्याच्या बॉटल्स मी सर्व धुवून घेते. दूध गरम होईपर्यंत माझ्या ह्या बॉटलसुद्धा धुवून होतात. अव्यांच्या बॉटल मी कशाने धुते आणि कशा धुते हे तुम्हाला बघायचं असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा, मी त्याचा व्हिडिओ घेऊन येईन. यानंतर मी अंघोळीला जाते. त्यानंतर मी माझं स्किन केअर करते. स्किन केअरमध्ये मी चेहऱ्याला आणि हातांना मॉइश्चराईज करून घेते आणि फेसवरती व्हिटॅमिन सी सिरम लावते. मला सिरम लावायला खूप आवडतात. चेहऱ्याला मॉइश्चरायझर म्हणून पॉन्ड्सचे लाईट जेल यूज करते आणि द डर्माकोचे सिरम यूज करते आणि हातांसाठी निव्हियाचे बॉडी लोशन यूज करते. त्यानंतर केस छान विंचरून घेते. त्यानंतर देवाची पूजा करून घेते. हे काम बऱ्याच वेळा माझे हजबंड करतात.
कधी कधी मी सुद्धा करते. शक्यतो ज्या दिवशी देवघर क्लीन करायचे असते त्या दिवशी मी करते. त्यानंतर येते मी किचनमध्ये आल्याला स्वयंपाकाला सुरुवात होते. आजचा जेवणाचा मेनू आहे वांग्याचे भरीत, चपाती आणि ताक. हे एवढूशा पाथा 25 रुपीजच्या आहेत. वांग्यांपेक्षा पाथा जास्त महाग आहेत. पावसाळा सुरू झाला की पालेभाज्या महागच होतात. तिची जोडी 40 रुपयाला आहे. पण बघा ना, पिझ्झासाठी 400 रुपये ठीक वाटतात आणि मेथीची 40 रुपयाची जोडी महाग वाटते. पण काहीही म्हणा, पाथा खूप छान कोवड्या आहेत. आणि इथं ना विदर्भात जशी ग्रीन वांगी मिळतात तशी मिळत नाही. इथं ही जांभळी वांगीच असतात. याची सुद्धा भरीत खूप छान लागते. वांग्याच्या भरताची रेसिपी मी ऑलरेडी चॅनलवरती टाकली आहे, त्यामुळे मी आज तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवणार नाही. त्यामध्ये बराच वेळ जाईल. त्याची लिंक हवी असेल तर मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. वांग्याच्या भरितामध्ये सुकं खोबरं खूप छान लागते. आणि अव्यान मला किचनमध्ये स्वयंपाक करायला मदत करतच असतो. स्वयंपाक करताना सतत त्याच्याशी बोलावं लागतं आणि त्याला माझ्या हातामध्ये जे आहे तेच पाहिजे असते. आजकाल ही गाडी चालवता यायला लागली तर पूर्ण घरभर गाडीवरतीच फिरत असतो. स्वयंपाक झाले आम्ही लगेच जेवण करून घेतो. आणि आमच्या दोघांचे जेवण झाल्यानंतर मी अव्यांला खाऊ घालते. जसं जसा मोठा होत आहे तसं त्याला खाऊ घालणे अजून कठीण होते आहे. खूप नाटक करून गाणी म्हणून त्याला खाऊ घालावं लागतं. कधी कधी नाहीच खाल्लं तर टी व्हीसुद्धा दाखवावा लागतो. अव्यांच्या जेवणामध्ये माझा अर्धा ते 1 तास जातो. अव्यांचे जेवण झाल्यानंतर त्याची मी आंघोळ घालते आणि त्याला झोपी घालते. आंघोळ केल्यानंतर त्याला मॉइश्चराईज करते. त्यानंतर त्याला कापडामध्ये गुंडाळते, पाणी पाजते आणि मग झोपवते. अव्यांला झोपवल्यानंतर मी माझी किचनची कामं आवरून घेते. त्यामध्ये भांडी घासणे, किचनचे काउंटरटॉप क्लीन करणे इत्यादी असते. भांडी घासल्यानंतर मी गॅस, शेगडी वगैरे सर्व क्लीन करून घेते. त्यामध्ये चिमणी, बॅकस्प्लॅश वगैरे सर्व क्लीन करून घेते. या सर्वांवरती मी वॉटर व्हिनेगरवर स्प्रे मारून ते क्लीन करून घेते. त्यानंतर माझे सर्वात शेवटचे आणि फेवरेट काम बेसिन क्लीन करणे. माहिती नाही का, पण मला खूप सॅटिस्फाईंग वाटतं हे. क्लीन केल्यानंतर विंडोमध्ये माझे काही प्लॅन्ट्स आहेत त्यांचे वॉटर वगैरे चेंज करते. ते डेली करत नाही, 2-3 दिवसाच्या आड करत असते. ह्या गोष्टी करायला मला खूप आवडतात. यामुळे माझ्या मनाला शांतता मिळते. किचनचं सर्व क्लिनिंग झाल्यानंतर मी डायनिंग टेबलसुद्धा क्लीन करून घेते. डायनिंग टेबलवरती सुद्धा मी वॉटर व्हिनेगर स्प्रे करून तो स्वच्छ पुसून घेते. त्यानंतर बाथरूम क्लीन करून घेते.
इथे मी बेसिन आणि टॉयलेट सीट क्लीन करण्यासाठी हार्पिकचे व्हाईट ब्लीच यूज करते. बेसिन क्लीन करण्यासाठी हा ब्रश मी आयकियामधून घेतला आहे. छान क्वालिटी आहे याची. सलग 2 वर्ष यूज करते आहे, अजूनसुद्धा खराब झालेला नाही. त्याच ब्रशने मी नळांवरती सुद्धा हात फिरवून घेते. 5-10 मिनटाच्या वरती नळांवरती हार्पिक राहिली नाही पाहिजे, तर नळांना काळे डाग पडतात. मी नळ क्लीन करण्यासाठी सुद्धा हार्पिकच यूज करते. फक्त लवकरात लवकर पुसून घ्यावे लागते. आधी बेसिनला आणि टॉयलेट सीटला हार्पिक लावून घासून घेते. त्यानंतर त्याला 5 ते 10 मिनिट तसंच ठेवते. तोपर्यंत सर्व नळ वगैरे क्लीन करून घेते आणि मग हार्पिक लावलेले स्वच्छ धुवून घेते. त्यानंतर मी कपडे मशीनला लावून देते. कपडे मी सकाळी अंघोळीनंतरच कोमट पाण्यामध्ये भिजू घालते. त्यामुळे मशीनमध्ये कपडे स्वच्छ निघतात. आणि काही कपड्यांना हाताने घासायचे असेल ते सुद्धा मी बाहेरच घासून घेते आणि मग सर्व एकत्र मशीनमध्ये घालते. कपडे धुण्यासाठी मी एरियाचं लिक्विड यूज करते. याचा स्मेल पण खूप छान आहे आणि कपडे पण चांगले क्लीन करते. कपडे मशीनला लावून दिल्यानंतर मी माझे एडिटिंगचे काम करत बसते. कंटाळा आला तर थोडी झोपसुद्धा घेते. आज दुपारी फणसाचे गरे खायची इच्छा झाली, म्हणून माझे हस्बंड आमच्यासाठी मस्त गरे घेऊन आलेत. मला तर हा आंबा आणि फणसाचा सीझनच खूप आवडतो. कसे वाटले तुम्हाला माझे आजचे रुटीन मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.